अंजली दमानिया या अर्धवट माहितीच्या आधारे सातत्याने खोटे आरोप करत आहेत. असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते आज गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ते म्हणाले की अंजलीताई दमानिया यांनी पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून काही GR काढला वगैरे म्हणून जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे असून त्या आपल्या अर्धवट माहितीच्या आधारे सातत्याने खोटे आरोप करत आहेत. शासनाच्या काही नियमावलीनुसार रूल्स ऑफ बिझनेस GR अर्थात शासन निर्णय निर्गमित करण्यासाठीची एक पद्धत आहे. त्यासाठी प्रक्रिया आखून देण्यात आली आहे. मात्र विभागातील कक्ष अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची फाईल सादर केल्यानंतर ती उपसचिव, विभागीय सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत मंत्र्याच्या समोर मान्यतेस्तव येत असते. मंत्र्याची मान्यता होण्यापूर्वी व झाल्यानंतर सुद्धा अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे IAS अधिकारी स्वतः ती फाईल तपासत असतात आणि त्यानंतरच तो शासन निर्णय निर्गमित होत असतो. त्यामुळे खोटं बोलून GR काढला वगैरे असे म्हणणे म्हणजे निव्वळ हायस्पाद मीडिया ट्रायल करणे आणि आपला अर्धवट माहितीचे प्रदर्शन करणे असे आहे, असे देखील ते म्हणाले. तसेच या ताईंनी गेल्या 15 वर्षात ज्या काही मीडिया ट्रायल रन केल्या, ज्या कोणाविरुद्ध आरोप केले, त्यातील एकही आरोप अद्याप कोणत्याही न्यायालयात अथवा इतरत्र कोठेही ते सिद्ध होऊ शकलेला नाही. मंत्रिमंडळाचा जो निर्णय झाला किंवा नाही असे भासवून निर्णय होत नाहीत. एखादी नसलेली गोष्ट भासवून सिद्ध करण्यासाठी ती कथित प्रेस कॉन्फरन्स आहे का? एखाद्या विषयास मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेअंती मान्यता झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त हे मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केल्यानंतर राज्यातील सर्वोच्च IAS अधिकारी असलेल्या मुख्य सचिव यांच्या स्वाक्षरीने निर्गमित केले जातात. मात्र दमानिया यांनी या प्रक्रियेची माहिती घेतली असती तर असे निराधार आणि धांदत खोटे विधान कदापि केले नसते. ऑफिस ऑफ प्रॉफिटपासून हे काहीही तथ्य नसलेल्या आभासी घोटाळ्यांचे कोणते तरी अर्धवट कागद समोर दाखवून त्याला पुरावा म्हणणे आणि मीडिया ट्रायल रन करणे एवढाच सपाटा सुरू आहे. त्या संदर्भात त्यांच्याकडे कॉन्क्रीट कागदपत्रे असल्यास त्यांनी न्यायालयात जावे. आता न्यायालयामध्ये आम्ही देखील याविरुद्ध योग्य लढा उभा करू आणि दाद मागू, असे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. तसेच फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर हा केंद्र शासनाचा कायदा आहे. त्यानुसार विशिष्ट प्रमाणपत्र धारण केल्याशिवाय खत निर्माता कंपनीने प्राधिकृत केल्याशिवाय कोणालाही खताची विक्री करता येत नाही. या संदर्भात इफ्कोने संबंधित कंपन्यांना 2022 आणि 23 मध्ये सुद्धा नोटीस दिलेल्या आहेत. याबाबत त्यांनी आधीही स्पष्ट बोलल्याचे सांगितले. पण आपल्या सोयीचे तेवढे बोलायचे आणि अर्धवट ज्ञान प्रदर्शन करणे हे धोरण फक्त माझ्या बदनामीसाठी आहे, असे ते म्हणाले. सदर कंपन्या ही आमची उत्पादित खते विकण्यास प्राधिकृत नाहीत. फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरमधील तरतुदीप्रमाणे प्रमाणपत्र असल्याशिवाय अशी खते विकता येत नाहीत. अशा प्रकारची प्रेस रिलीज स्वतः इफ्कोने याआधीच काढलेली आहे. तसेच ती आजही इफ्कोच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यांना तेथील ही बाब समजत असावी. मात्र तरीही खोटे बोल पण रेटून बोल असा उद्योग त्यांनी चालवला आहे, असा आरोप प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.